कोणी किती पैसे दिले यापेक्षा राम मंदिर होत आहे याचा आनंद आहे। आम्ही अनेक वेळा अयोध्या दौरा केला आहे। कुणी काय दिले यापेक्षा मंदिर होत आहे याला महत्त्व आहे। पैशाला महत्त्व नाही। राम मंदिरसाठी त्यावेळी शिवसेनेतील सर्वांनीच सहभाग दिला होता। उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना झोपेत सुद्धा सरकार पडण्याच्या तारखा दिसतात। सरकार कधी जाणार हे सांगणारे संजय राऊत उद्धव ठाकरे भविष्यकार आहेत। झोपेतून उठले की त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमचे सरकार दिसते। त्यांना रात्री झोपेत स्वप्न पडतात। 1 तारीख 2 तारीख अशा तारखा दिसतात। ते सकाळी उठून माध्यमांसमोर बोलतात। आम्ही बिनधास्त आहे। 10 तारखेच्या निकालाची आम्हाला धाकधूक वाटत नाही। समोरच्याला धाकधूक आहे। आम्ही जे काही केले ते कायदेशीर बाजू तपासून केलं आहे। आम्हाला न्यायदेवतेवर विश्वास आहे। निकाल आमच्या बाजूने लागेल। ते भविष्यकार आहे। अशा अनेक तारखा त्यांच्या झालेल्या आहे। संजय राऊत आणि उद्धव साहेब हे सकाळी उठले की त्यांना हे सरकार दिसतं, एकनाथ शिंदे दिसते। म्हणून मला सांगायचं की आतापर्यंत तुम्हीच आम्हाला तारखा कळवलेल्या आहे, किती तारखा झाल्या तुम्ही तुमच्या ह्याच्यात काढून बघा। ते आतापर्यंत किती वेळेस कधी 3 तारीख म्हणले, कधी 1 तारीख म्हणले, कधी 20 तारीख म्हणले, कधी 10 तारीख म्हणले। मला वाटतं आपण त्यांना विचारलेलं बरं राहील। मला वाटतं त्यांना झोपीत स्वप्न पडत असेल 1 तारीख 2 तारीख 3 तारीख हे सकाळी रात्री स्वप्न पडतं, सकाळी ते तुमच्यासमोर बोलते। नाही मी आपल्याच पातळीवर बोलन। आता ते त्यांच्याकडे काय बोलले काय नाही मला याची काही कल्पना नाही। 10 तारखेला निकाल येण्याची शक्यता आहे असं बोललं जाते। काही धाकधूक वाटते का? काय विश्वास? आम्ही बिनधास्त आहे। आम्हाला धाक नाही धोक नाही। समोरच्याला धाकधूक आहे काय? कारण आम्हाला काही धाकधूक आमच्या चेहऱ्याला काही वाटतं का? आम्ही कायदेशीर सगळ्या बाजू तपासून आम्ही हे सगळं केलेलं आहे आणि आम्हाला खात्री आहे न्यायदेवतेवर आमचा विश्वास आहे की निकाल हा आमच्या बाजून लागेल। ते आपल्या इथल्या फक्त लोकांनी म्हणजे नारेज देत बसायचा आणि ही प्रकल्प सगळे तिकडे जाणार आहेत याची कल्पना मला नाही। कुठलेही प्रकल्प तिकडे चालले नाही, पण वावड्या उठवल्या जातात। हा प्रकल्प तिकडे चालला, तो प्रकल्प तिकडे चालला। एखादा दाखवून द्या ना की हा प्रकल्प तिकडे जाऊन सुरू झाला, दाखवून द्या। संभाजीनगरमधून आपलं पुन्हा एकदा नाव चर्चेत आहे लोकसभेसाठी। काय शिंदे साहेबांनी जे काही सांगितलं ते काम आम्ही करू। ते जे उमेदवार देतील ते उमेदवाराला आम्ही निवडून आणण्याचं काम करू। पण एक मी आपल्याला सांगतो, पांडुरंगाच्या या भूमीत सांगतो की शिंदे साहेबाचा खासदार हा दिल्लीत जाईल एवढं मी तुम्हाला संभाजीनगरचा सांगतो। ते मोदयांच्या समितीमध्ये आहात, जरांगे साहेब दिंडी काढणार आहेत आरक्षणासाठी। काय त्यांना हे कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न होणार? आणि त्याला जोडून असं की काल चंद्रकांत दादा म्हटले की कमीत कमी 1 वर्ष लागेल मागासवर्गीय आयोगाचा अहवाल यायला। मागासवर्गीयचा अहवाल आपण रोज टी व्हीवर बघत असताना तुमच्याच माध्यमातून दाखवल्या जातं। आणि मी जरी त्या याच्यात असलो चळवळीत, पण मला एक सांगायचं की आपण बघितलं असेल की याच्या कुणबीच्या नोंदी किती म्हणजे समितीनं किती काम केलं हे आपल्याला सुद्धा लक्षात आलेलं आहे। महाराष्ट्रात 54,000 नोंदी सापडलेल्या आहे। आणखीन समिती ही काम करते आणि मला वाटतं अनेक नोंदी या सापडून राहिल्या। नुसतं 54,000च नाही तर आपले त्यांचे जे नातेवाईक वगैरे यांनासुद्धा त्याचा फायदा होणार आहे। म्हणून मला सांगायचं की समिती काम करते, मागास आयोगसुद्धा काम करते आणि लवकरात लवकर कसा न्याय मिळेल याच्यासाठी शासन प्रयत्न करते। 20 तारखेला ओबीसीने सुद्धा इशारा दिलेला की आम्ही त्या दिवशी मुंबईमध्ये आंदोलन करू। दोन्ही समाज कुठं आमने सामने कुठंतरी राज्यातल्या शांतता किंवा कायदा सुव्यवस्थेचा नाही, कायदा सुव्यवस्था मला वाटतं बिघडणार नाही याची दक्षता शासन घेतं आहे। आणि मराठा आरक्षण मिळालं पाहिजे आणि ओबीसीला धक्का न लागता मिळालं पाहिजे। आणि अनेक वेळा मुख्यमंत्र्यांनी सांगितलं ओबीसीला धक्का लागणार नाही, मराठ्याला आरक्षण आम्ही देण्याचा 100% आमचा प्रयत्न आहे। तशा पद्धतीनं काम चालू आहे। आपण पाहता 8 दिवसाला बैठक सध्या होते, समिती काम करते। त्याच्यामुळे लवकरच मराठा आरक्षण कसं मिळेल त्याच्यासाठी काम चालू आहे। मंडळाचा विस्तार हा फक्त एकनाथजी शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा सांगू शकतील। या बाबतीत मी सांगू शकत नाही कोणावर रखडला काय रखडला, पण तुम्हाला सांगतो सरकारचं काम चालू आहे। मंत्रिमंडळ विस्तार जरी रखडला तर काम रखडलेलं नाही, काम झपाट्यांचं। शिरसट साहेब म्हणल्याप्रमाणे जयंत पाटलांमुळे रखडलाय, तर म्हणजे बाहेरून येणाऱ्यांना परत एकदा मंत्रिपद मिळून आपल्यातले म्हणजे मित्र आहेत गोगोले साहेब वगैरे परत अजून एकदा मंत्रिपदापासून वंचित राहणार आहेत का? शिरसट साहेब काय म्हणले मी काही बघितलं नाही, मी काही ऐकलं नाही।
म्हणून मला वाटतं की मला काही त्याच्या बाबतीतलं माहिती नाही, त्याच्यावर बोलणं हे उचित होणार. फेब्रुवारीमध्ये मराठा समाजाच्या आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवलं आहे. ते अधिवेशन होईल असं वाटतं फेब्रुवारी? आता स्वतः CM साहेबांनी सांगितलं की आपण विशेष अधिवेशन बोलवणार. CM साहेब बोलले म्हणजे सगळं CM साहेबाला अधिकार आहे, त्याच्यामुळं ते बोलले म्हणजे ते होणारच. आयोगाचा अहवाल जागा वाटपा लोकसभेच्या जागा वाटपाबाबत जयंत पाटील आणि उद्धव ठाकरे यांच्या चर्चा झाली आणि या चर्चेमध्ये काँग्रेसचे एकही नेते उपस्थित होते आणि जयंत पाटील यांनी कारण दिले की दिल्लीत काँग्रेसचे नेते दिल्लीला गेले. पण मला काय म्हणायचं, उद्धव साहेब असतील, जयंत पाटील असतील, त्यांना विचारलेलं बरे. त्याची जागा वाटप मुंबईला होणार का दिल्लीला होणार, का दिल्लीला किती वाऱ्या होणार त्यांच्या, हे त्यांनाच तुम्ही विचारू शकता. त्यांच्या जागा वाटपविषयी मी काहीच बोलू शकत नाही. उद्धव ठाकरेंना निमंत्रण नाही. नुकतंच त्यांनी काय माहिती दिली की कुणी काही राम मंदिरासाठी दिलंय का नाही माहीत नाही, पण आम्ही 1 कोटी रुपये दिलेले आहेत. ते स्वतः उद्धव ठाकरेंनी दिलेत की त्या तत्कालीन शिवसेना आमदार असतील, नेते असतील, या सगळ्यांनी त्यामध्ये सहभाग नोंदवला. त्यावेळेस सगळ्याच सहभाग होता. आम्ही सुद्धा अनेक वेळा अयोध्येला गेलेलो आहे आणि मला वाटतं कोणी किती निधी दिला त्याच्यापेक्षा काम होतं हे महत्त्वाचं आहे. हे अनेक कोटीचं काम आहे, हजारो कोटीचं काम आहे. आणि मोदी साहेबाच्या काळात अनेक वर्षाचा प्रश्न होता हा राम मंदिराचा, पण त्यांच्या काळात तो मार्गी लागतोय. आणि 22 जानेवारीला देशात दिवाळी साजरी होणार आहे, दुसऱ्यांदा दिवाळी साजरी होणार आहे. घरोघर दिवाळी साजरी केल्या जाणार आहे. पैशाला महत्त्व नाही, काम होण्याला महत्त्व आहे. मला वाटतं ते मोदी साहेबांनी करून दाखवलं. मोदी साहेब, मला सांगायचं की देशात मोदी साहेबाचा जे काय होतो आहे, मोदी साहेबाचं स्वागत होतं आहे. त्याच्यामुळं कोणाचं नाव पत्रिकात आहे नाही आहे, फक्त आपलं जे मंदिर व्हायला पाहिजे होतं ते मंदिर मोदी साहेबाच्या काळात होतं आहे, हे महत्त्वाचं आहे. नाव महत्त्वाचं नाही, काम महत्त्वाचं आहे. झालेली याच्यात पक्षाचा काही संबंध नाही. मात्र मग आता अशा वेळेस तर पक्ष जे होतो आपला हे तर घेईनच ना श्रेय. मग आता मोदी साहेब श्रेय नाही, मोदी भाजपचे पंतप्रधान म्हणून ते श्रेय घेऊ नये का? ते श्रेय घेणार ना, कारण त्यांच्या काळात होतं. माझ्या काळात जरी इथे भक्तनिवास होत असत, हे श्रेय कोणाला भेटन? मलाच भेटन ना. मग राम मंदिर जर मोदी साहेब बांधित असतील, कोर्टाची बाजू वगैरे सगळ्या सांभाळून, मग श्रेय काय दुसऱ्याला द्यायचं का कोणाला? साधी गोष्ट आहे. त्यांना श्रेय मिळेल, त्यांना श्रेय मिळालं म्हणजे भाजप आलं. आणि राम भक्ताला श्रेय, सगळेच त्याच्यात सहभागी आहे. अनेक संभाजीनगरचे राम भक्त तिथं पंढरपूरला 3 वर्षापासून काम करतात. ते काही भाजपचे म्हणून नाही, पण राम भक्त म्हणून तिथं काम करतात. कुठं? मी अयोध्येला 2-3 वेळेस गेलो तर मला ते भेटले, साहेब आम्ही संभाजीनगरचे, साहेब आम्ही जालन्याचे. मग त्यांना काय पक्ष विचारला की मी तुम्ही कोणत्या पक्षाचे? आणि बाळासाहेब ज्यावेळेस होते तर बाळासाहेबाच्या काळात मी तुम्ही बघितलं असतं बाळासाहेब काय बोलले काय नाही. हे तुम्हाला माहिती आहे सगळं मी बोलण्यापेक्षा. भाजप वगैरे काही नाही, हा राम भक्ताचा विजय आहे सगळा.